नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश अंबाडे, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयातील पोयम 2.3 द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी या कवितेवर आधारित पोएटिक डिव्हाइसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये फिगर ऑफ स्पीचचा प्रश्न हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात येतो. तेव्हा या टॉपिकवर आधारित जेवढेही एक्झाम्पल्स आपल्याला प्रत्येक पोएम मध्ये आढळतात ते शोधून त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला हे गुण हमखास मिळतील. आणि अतिशय सोपा आणि साधा हा प्रश्न आहे. यामध्ये एक उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणामध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच आहे हे शोधून आपल्याला त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर लिहायचं असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात फिगर्स ऑफ स्पीच ऑन द पोएम 2.3 द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. सो लेट्स गेट स्टार्टेड. Figure of speech, poem number 2.3 The Inchcape Rock. पहिली फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणतात. आणि यामध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार ओळखण्यासाठी एकापेक्षा जास्त शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर हे समान असलं पाहिजे, म्हणजे तो साऊंड समान असला पाहिजे, आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इथे बघा एस रिपीट आहे, नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. इथे आपण पहिली ओळ अर्धी ओळ लक्षात नाही घेतली तरी चालेल, पण इथून पुढे जर पाहिलं आपण नो स्टिअर इन द सी, स्टिअर आणि सी असे 2 अक्षर आहेत, साऊंड आहेत की जे इथे रिपीट झालेले आहे, समान साऊंड रिपीट झालेला आहे आणि म्हणून याला आपण अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच म्हणू शकतो. याचं स्पष्टीकरण बघा. एक्सप्लेनेशन alliteration in this line s sound is repeated. या ओळीमध्ये s हा साऊंड रिपीट करण्यात आला आहे आणि म्हणून ही फिगर ऑफ स्पीच कशावर आधारलेली आहे? बेस्ड ऑन साऊंड. ही तर आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे द शिप वॉज as still as she could be. इथे सुद्धा s रिपीट झालेला दिसतंय, शिप, त्यानंतर स्टील आणि शी 3 ठिकाणी इथे s हे लेटर रिपीट झालेलं आहे. म्हणून याचं स्पष्टीकरण बघा. एक्सप्लेनेशन अलिट्रेशन इन दिस लाइन एस साऊंड इज रिपीटेड. एवढं जरी स्पष्टीकरण लिहिलं तुम्ही पहिली ओळ तरी पुरेसं आहे. आपल्याला ही खालची ओळ नाही लिहिली तरी काही फरक पडत नाही, कारण ही कशावर आधारलेली आहे ही आपल्या समजण्यासाठी इथे दिलेलं आहे. पण इथे प्रत्येक वेळेला आपण ही फिगर ऑफ स्पीच साऊंडवर आधारलेली आहे असं मेन्शन करणं गरजेचं नाही. पण एवढी लाईन मात्र एक लिहावी लागेल स्पष्टीकरणामध्ये की इन दिस लाइन एस साऊंड इज रिपीटेड. कुठला साऊंड आहे तो इथे तुम्हाला सांगावा लागेल. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल आहे बघा, विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. इथे सुद्धा एस रिपीट झालेला आहे बघा. साइन, साऊंड आणि शॉक 3 वेळा इथे एस हा साऊंड रिपीट झालेला आहे आणि म्हणून स्पष्टीकरण पुन्हा तसाच. एक्सप्लेनेशन अलिट्रेशन इन दिस लाइन एस साऊंड इज रिपीटेड. अशा प्रकारे इथे एक्झाम्पल आपल्याला याचं स्पष्टीकरण लिहिता येईल. त्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर 4 ऑन ए बिऑय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. यामध्ये सुद्धा बघा स्टॉर्म आणि स्वंग एस रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून वरील एक्झाम्पल प्रमाणेच याचेही स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन अलिट्रेशन इन दिस लाइन एस साऊंड इज रिपीटेड. त्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर 5 व्हेन द रॉक वॉज हाईड बाय द सर्ज स्वेल. इथे पुन्हा तसाच वरील एक्झाम्पल प्रमाणेच एस रिपीट झालेला आहे, सर्ज स्वेल. आणि एका लागोपाठ एक येणाऱ्या शब्दांचं जर समान अक्षर असेल तर यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे इफेक्ट या फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. बघा एक्सप्लेनेशन अलिट्रेशन इन दिस लाइन एस साऊंड इज रिपीटेड. पुन्हा आधीच्या सारखं स्पष्टीकरण आहे. सर्ज स्वेल इथे एस रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. इथे सुद्धा तसाच एस रिपीट झालेला दिसतो. सन आणि शायनिंग एस रिपीट झालेला पाहायला मिळतो. बघा एक्सप्लेनेशन
alliteration. In this line S sound is repeated. त्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7. The seabirds screamed as they wheeled around. आणि इथे सुद्धा S हे अक्षर रिपीट झालेलं पाहायला मिळेल. बघा इथे सी बर्ड्स मधला S आणि स्क्रीम मधला S असा दोन ठिकाणी रिपीट झालेला दिसतोय आणि म्हणून याचं एक्सप्लेनेशन होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. या प्रकारे आपल्याला याचं एक्सप्लेनेशन लिहिता येतं. त्याच्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे बघा एक्झाम्पल नंबर 8. And row me to the Inchcape Rock. आणि यामध्ये इथे R आणि रॉक मधील R असं दोन ठिकाणी R हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line R sound is repeated. त्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे 9. The boat is lowered the bottom row. आणि यामध्ये बोटचा बी आणि बोटमेन रो तर इथे बी रिपीट झालेला दिसतोय म्हणून स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line B sound is repeated. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 10. Sir Ralph bent over from the boat. इथे बी आणि बोटचा बी बेंट आणि बोट या दोन्ही ठिकाणी बी हा साऊंड रिपीट झालेला आहे आणि म्हणून एक्सप्लेनेशन राहील. एक्सप्लेनेशन alliteration. In this line B sound is repeated. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11. The bubbles rose and burst around. इथे सुद्धा बबल्सचा बी आणि बर्स्टचा बी रिपीट झालेला दिसतोय आणि म्हणून याचं एक्सप्लेनेशन होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line B sound is repeated. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 12. He scored the seas for many a days. इथे स्कोअरचा S आणि सीजचा S इथे रिपीट झालेला दिसतोय बघा. एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. एवढं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 13. He steers his course for Scotland shore. या ठिकाणी बघा ही चा H आणि हिज चा H परत दिसतोय. तसेच स्टीअर स्कॉटलँड शोर S आणि H असे दोन अक्षर इथे रिपीट झालेले पाहायला मिळतात म्हणून आपण एक्सप्लेनेशन लिहिणार. एक्सप्लेनेशन alliteration. In this line S oblique H sound is repeated असं पण लिहू शकता किंवा कोणतंही एक लिहिलं तरी पुरेसं आहे. In this line S sound is repeated किंवा in this line H sound is repeated असं पण आपण लिहू शकतो किंवा मग तुम्हाला लिहायचं असेल तर दोन्ही लिहू शकता. In this line S and H sound मग इथे is च्या ऐवजी R येईल. R repeated. या प्रकारे आपल्याला इथं स्पष्टीकरण लिहिता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 14. They cannot see the sun on high. परत इथे S साऊंड रिपीट झालेला दिसतोय सी आणि सन म्हणून याचं एक्सप्लेनेशन होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 15. They hear no sound. The swell is strong. इथे swell आणि strong S रिपीट दिसतोय परत म्हणून एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. या पद्धतीने आपल्याला याचं स्पष्टीकरण लिहिता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 16. Till the vessel strike with shivering shock. परत इथे strike शिवरिंग शॉक असं तीन ठिकाणी S हे हा साऊंड रिपीट झालेला पाहायला मिळतो म्हणून एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. अशा प्रकारे याचं स्पष्टीकरण लिहिता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 17. The ship is sinking beneath the tide. या ठिकाणी परत S हे लेटर रिपीट झालेलं पाहायला मिळतं आणि म्हणून याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन alliteration. In this line S sound is repeated. या पद्धतीने आपल्याला या पोएम मध्ये एकूण 17 एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. त्यानंतर पुढची फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास अलंकार आणि यामध्ये दोन परस्पर विरोधी वस्तू किंवा संकल्पना यांचं वर्णन या कवितेच्या ओळीमध्ये आलेलं असतं आणि म्हणून त्याला आपण विरोधाभास अलंकार असं म्हणतोय. बघा याचं एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पल नंबर 1. याचं एकच एक्झाम्पल या पोएम मध्ये आहे. सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल. रोज आणि फेल हे परस्पर विरोधी शब्द आपल्याला या कवितेच्या ओळीमध्ये पाहायला मिळतात
आणि म्हणून जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये दोन परस्पर विरोधी शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा तिथे अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास अलंकार होतो. बघा याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एक्सप्लेनेशन अँटिथेसिस इन दिस लाईन टू अपोजिट वर्ड्स रोज अँड फेल आर युज्ड असं पण आपण लिहू शकतो, किंवा हिअर इन दिस लाईन टू अपोजिटच्या ऐवजी कॉन्ट्राडिक्टरी आयडियाज पुट टुगेदर असं पण आपण इथे स्पष्टीकरण लिहू शकतो. सिंपल पद्धतीने स्पष्टीकरण लिहा, अर्थ कळणं गरजेचं आहे. तुम्ही कसं लिहिता स्पष्टीकरण हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा या दोन्हीपैकी कोणतेही एक स्पष्टीकरण तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर आहे पुढची फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे जेव्हा निर्जीव घटक सजीव घटकाप्रमाणे कृती करतात असे वर्णन दिलेले असते तेव्हा त्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. म्हणजेच अचेतन वस्तू किंवा घटक हे चेतन वस्तूप्रमाणे म्हणजे सजीव घटकाप्रमाणे कृती करतात असे वर्णन जिथे केलेले असते तेथे चेतना गुणोक्ती अलंकार पर्सोनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल नंबर 1, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. की जहाज नेहमी जसं असतं तसंच शांत होतं, स्थिर होतं असं इथे अर्थ सांगितलेला आहे. आणि इथे हा जो शिप आहे हे स्थिर कधीच राहत नाही किंवा शिप कुठेच मूवेबल होत नाही. ते सजीव घटकाप्रमाणे मूवेबल होतं का? स्वतःहून नाही, त्याला मूव्ह करावं लागतं. आणि म्हणून याचं स्पष्टीकरण होईल एक्सप्लेनेशन पर्सोनिफिकेशन इन दिस लाईन द इनॅनिमेट ऑब्जेक्ट शिप इज पर्सोनिफाईड असं इथे सांगता येईल. किंवा याचं स्पष्टीकरण असं करता येईल आपल्याला द ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा आस्पेक्ट पण म्हणू शकतो याला ऍक्टिव्हिटीला. कोणती? स्टील. ही जी ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ही इज शोन इन शिप असं आपल्याला याचं स्पष्टीकरण लिहिता येईल की हिअर इन दिस लाईन द ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा आस्पेक्ट स्टील इज शोन इन शिप असं पण आपण याचं एक स्पष्टीकरण लिहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. की ते इंचकेप बेलला मूव्ह करू शकले नाही. मूव्ह करणे ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे जी बेल मध्ये दर्शवलेली आहे, अप्लाय केलेली आहे. बघा याचं स्पष्टीकरण कसं दिलं आहे. एक्सप्लेनेशन पर्सोनिफिकेशन इन दिस लाईन द वर्ड मूव्ह इज ह्युमन ऍक्टिव्हिटी शोन इन द वेव्स. इथे दे म्हणजे काय? लाटा, वेव्स. आणि लाटा ती बेल मूव्ह करू शकल्या नाही. लाटा ह्या निर्जीव आहेत. मूव्ह करणे हे व्यक्तीची सजीवाची ऍक्टिव्हिटी आहे जी इथे या वेव्सला अप्लाय केलेली आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आणि इथे गे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे जी सनला अप्लाय केलेली आहे की सूर्य तेजस्वीपणे चकाकत होता. तर इथे स्पष्टीकरण बघा एक्सप्लेनेशन पर्सोनिफिकेशन इन दिस लाईन द वर्ड गे इज ह्युमन ऍक्टिव्हिटी शोन इन सन. म्हणजे गे ही ह्युमन ऍक्टिव्हिटी सूर्याला अप्लाय केली आहे, सनला अप्लाय केलेली आहे. त्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4, ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इथे ही जी चिअरिंग ही क्वालिटी आहे ही कशाला अप्लाय केली आहे? स्प्रिंग, रेनी सीझनला. बघा एक्सप्लेनेशन पर्सोनिफिकेशन इन दिस लाईन द वर्ड चिअरिंग इज अ ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा क्वालिटी शोन इन स्प्रिंग. अशा प्रकारे इथे चेतना गुणोक्ती अलंकाराचे एकूण 4 एक्झाम्पल्स आपल्याला या कवितेत पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. आणि यामध्ये शब्द जसा तसा रिपीट झाला पाहिजे यासाठी ही फिगर ऑफ स्पीच ओळखली जाते. की जेव्हा कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द जसाच्या तसा रिपीट होत असेल परत तर त्याला आपण रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पल नंबर 1 बघा, नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. इथे नो स्टिअर इन आणि इथे सुद्धा नो स्टिअर इन हे 3 अक्षर, द सुद्धा नो स्टिअर इन द पर्यंत हे 4ही अक्षर शब्द रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
बघा एक्सप्लेनेशन कसं दिलंय. एक्सप्लेनेशन रिपिटेशन इन दिस लाईन द वर्ड्स, एकापेक्षा जास्त शब्द म्हणून वर्ड्स म्हटलं आपण ते. नो स्टिअर इन द, हे 4 शब्द आर रिपीट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. इथे सुद्धा 3 शब्द रिपीट झालेले आहेत, म्हणून याचं स्पष्टीकरण होईल बघा. एक्सप्लेनेशन रिपिटेशन इन दिस लाईन द वर्ड्स सो लिटिल दे आर रिपीटेड. इथे सुद्धा 3 शब्द रिपीट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. इट मेड हिम हे 3 शब्द इथे रिपीट झालेले आहेत, म्हणून याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन रिपिटेशन इन दिस लाईन द वर्ड्स इट मेड हिम आर रिपीटेड. अशा प्रकारे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच चे 3 एक्झाम्पल्स आपण इथे लक्षात घेतलेत. त्यानंतर पुढील फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर, म्हणजे रूपक अलंकार. जेथे कवितेच्या ओळीमध्ये 2 वेगवेगळ्या घटकांमध्ये समान तुलना अप्रत्यक्षपणे केलेली असते, तेव्हा त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ ए साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. या ठिकाणी जो मेटाफोर वापरलाय तो कसा आहे बघा, की जो बेलचा साऊंड आहे, आवाज हा, आणि समुद्राच्या आतमधील जो ड्रेडफुल साऊंड आहे तो आवाज, ह्यामध्ये साम्य दाखवलेला आहे. म्हणून स्पष्टीकरण होईल बघा. एक्सप्लेनेशन मेटाफोर इन दिस लाईन ए ड्रेडफुल साऊंड इज इनडायरेक्टली कंपेअर्ड विथ द साऊंड ऑफ इंचकेप बेल. इंचकेप बेलचा आवाज आणि मृत्यूच्या समयी सर राजबरोबर यांना ऐकायला येणारा आवाज, यामध्ये साम्य इथे दर्शवलेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. या ठिकाणी डेव्हिल आणि सर राजबरोबर यांचा मृत्यू यामध्ये समान तुलना दिसते, आणि म्हणून याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन मेटाफोर इन दिस लाईन डेव्हिल रिंगिंग इज इनडायरेक्टली कंपेअर्ड विथ द रोवर्स डेथ. सर राजबरोबर यांच्या मृत्यूशी या डेव्हिलच्या रिंगिंगचा, म्हणजे डेव्हिल पाण्याच्या आतमध्ये डेव्हिल जो बेल वाजवतोय त्याचा आवाज आणि सर राजबरोबर यांच्या मृत्यूची घंटा यामध्ये साम्य दर्शवलेलं आहे. त्यानंतर पुढील फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार. जेव्हा कवितेच्या वाचनामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी शब्दांची आलटापालट करून शब्दांचा क्रम बदलला जातो, ज्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आपल्याला पाहायला मिळत नाही, तेव्हा त्यास व्युत्क्रम अलंकार असे म्हणतात. म्हणजेच यावरून असे म्हणता येईल की वाक्य रचनेप्रमाणे असलेली रचना बदलून शब्दांची आलटापालट करून कवितेच्या वाचनामध्ये प्रभावीपणा आणला जातो, एक परिणामकारकपणा आणला जातो, आणि म्हणून त्याला व्युत्क्रम अलंकार असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 1 इथे दिलाय. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. असं इथे एक्झाम्पल दिलाय, आणि म्हणून याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन एलिमेंट आर ऑर्डर इज चेंज फॉर पोएटिक इम्पॅक्ट. असं पण म्हणू शकतो आपण. द करेक्ट ऑर्डर इज, आणि त्याखाली आपण सरळ वाक्य लिहू शकतो. हर सेल्स रिसीव्ड नो मोशन फ्रॉम हेवन. जर हे स्पष्टीकरण लिहायला तुम्हाला कठीण जात असेल तर आपण सरळ सरळ लिहायचं. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड, आणि मग खाली लिहायचं द करेक्ट ऑर्डर इज, आणि त्यासमोर हे वाक्य करेक्ट करून लिहायचं, सरळ करून लिहायचं. हर सेल्स रिसीव्ड नो मोशन फ्रॉम हेवन. ही खालची लाईन लिहायची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. ऑन ए बिऑय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. आणि स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड, आणि त्याखाली खालची ओळ जोडायची. द करेक्ट ऑर्डर इज, आणि त्यासमोर वाक्य सरळ आपल्याला करायचं आहे, आणि वाक्य होतं बघा. इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन ए बिऑय इन द स्टॉर्म. अशा प्रकारे याचं स्पष्टीकरण होईल. ही लाईन आपल्याला काढून टाकायची आहे, परत ही सुद्धा लाईन काढून टाकायची आहे. याऐवजी
ही वरील लाईन लिहायची. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज and the correct order is it floated and swung on a buoy in the storm. या पद्धतीने याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 and over the waves its warning rung. याचं सुद्धा स्पष्टीकरण तसंच होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड आणि ही लाईन तुम्हाला काढून टाकायची आहे आणि पुढे लिहायचं द करेक्ट ऑर्डर इज आणि या समोरच इथं हे वाक्य लिहायचं आपल्याला. हे वाक्य आपल्याला इथं लिहायचं आहे अँड इट्स वॉर्निंग रंग ओव्हर द वेव्स असं हे वाक्य सरळ होईल. त्यानंतर खालची ओळ इथे सुद्धा काढून टाकायची आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 ए डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन आणि याचं एक्सप्लेनेशन होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द वर्ड्स ऑर्डर इज चेंज्ड आणि हे वाक्य काढून टाकावं लागेल. त्यानंतर द करेक्ट ऑर्डर इज आणि या समोर इथे अवतरणामध्ये वाक्य सरळ करून आपल्याला लिहायचं आहे. बघा वाक्य कसं तयार होतं याचं सरळ. ऑन द ओशियन ग्रीन ए डार्कर स्पेक अशा प्रकारे हे सरळ वाक्य तयार होतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 कोथ ही माय मेन पुट आउट द बोट याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. Here the order of words is changed. ही लाईन काढून टाकावं लागेल आणि पुढे लिहावं लागेल करेक्ट ऑर्डर इज आणि पुढे सिंगल इन्व्हर्टेड कॉमात वाक्य करेक्ट करून लिहायचं आहे. वाक्य आहे बघा ही कोथ माय मेन पुट आउट द बोट अशा प्रकारे हे वाक्य सरळ तयार होईल. त्यानंतर हे खालची लाईन काढून टाकायची परत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 6 अँड द इंचकेप रॉक दे गो याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. वरील उदाहरणाप्रमाणेच स्पष्टीकरण लिहायचं. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड आणि खालची ओळ काढून द करेक्ट ऑर्डर इज आणि पुढे सिंगल इन्व्हर्टेड कॉमात ही खालची ओळ लिहायची आपल्याला. वरील ओळीला आपल्याला सरळ करायचं आहे आणि सरळ वाक्य कसं होतं अँड दे गो टू द इंचकेप रॉक या पद्धतीने हे वाक्य सरळ करून तुम्हाला लिहायचं आहे आणि खालची ओळ पुन्हा काढून टाकायची आहे. पुढचं एक्झाम्पल नंबर 7 डाऊन सॉन्ग द बेल विथ ए गर्गलिंग साऊंड याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द order of words is changed and the correct order is परत इथे हे खालचं वाक्य लिहायचं आहे. द बेल sung down with a gurgling sound या पद्धतीने हे वाक्य सरळ करता येईल. त्यानंतर खालची ओळ पुन्हा काढून टाकायची. नंतरचा एक्झाम्पल नंबर 8 ॲट इव्हनिंग इट हार्ट डाईड अवे आणि याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड द करेक्ट ऑर्डर इज आणि पुढे वाक्य सरळ करून इथे लिहायचं आहे. सिंगल कॉमात खालचं वाक्य इट हाथ डाईड अवे ॲट इव्हनिंग असं याचं सरळ वाक्य तयार होईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 9 ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड द करेक्ट ऑर्डर इज आणि इथे परत त्याचं वाक्य करेक्ट लिहायचं. खाली वाक्य दिलं बघा द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक असं हे वाक्य सरळ होईल. परत ही खालची ओळ काढून टाकायची. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 10 सो डार्क इट इज दे सी नो लँड याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड आणि पुढे द करेक्ट ऑर्डर इज आणि पुढे पुन्हा
सिंगल इन्व्हर्टेड कॉमात वाक्य लिहायचं. इट इज सो डार्क दे सी नो लँड. हे वाक्य आपल्याला सरळ करून या पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल. असं हे एक्झाम्पल आहे आणि याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड. द करेक्ट ऑर्डर इज आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमात वाक्य करेक्ट करून लिहायचं आहे. वाक्य आहे बघा, करेक्ट वाक्य असं लिहिता येईल आपल्याला. आय कॅन नॉट टेल नाऊ वेअर वी आर. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. आणि याचं एक्सप्लेनेशन होईल. एक्सप्लेनेशन इन्व्हर्जन. हिअर द ऑर्डर ऑफ वर्ड्स इज चेंज्ड. द करेक्ट ऑर्डर इज आणि पुढे सिंगल इन्व्हर्टेड कॉमात वाक्य लिहायचं इथे. द रोवर कुड हिअर वन ड्रेडफुल साऊंड. असं याचं करेक्ट सेंटेन्स तयार करता येईल. त्यानंतर पुढील फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपोइया. याला मराठीमध्ये ध्वनी निक्षेपक अलंकार असे म्हणतात. जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये ध्वनी निर्देशक शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा त्यास ध्वनी निक्षेपक अलंकार असे म्हणतात. बघा एक्झाम्पल नंबर 1. डाऊन सॉंग द बेल विथ गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड, गर्गलिंग गडगड गडगड आवाज करत डुबणे. आणि म्हणून याचे एक्सप्लेनेशन असं होईल. एक्सप्लेनेशन ओनोमोटोपोइया. इन दिस लाईन द वर्ड गर्गलिंग ब्रिंग्स आउट द साऊंड बाय बेल. की या ओळीमध्ये गर्गलिंग हा आवाज बेल मधून पुढे येतो किंवा बेल मधून निघतो असं आपल्याला सांगता येईल. सो दिस फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन साऊंड. हे तुम्ही लिहिलं तरी चालते, राहिले तरी काही फरक पडत नाही. एवढी वरची लाईन लिहिली तरी पुरेसे आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2. अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. रंग हा सुद्धा रिंग रँग रंग क्रियापदाचं तिसरं रूप इथे आपल्याला दिसत आहे. याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन ओनोमोटोपोइया. इन दिस लाईन द वर्ड रंग ब्रिंग्स आउट द साऊंड ऑफ बेल. इथे सुद्धा बेलचा आवाजच हा शब्द दर्शवितो. त्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. आणि इथे सी बर्ड्स जो स्क्रीम करतो, आवाज करतो इकडून तिकडे फिरत असताना, हे इथे आपल्याला सांगता येईल. याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन ओनोमोटोपोइया. इन दिस लाईन द वर्ड स्क्रीम्ड ब्रिंग्स आउट द साऊंड ऑफ बर्ड्स. की इथे पक्ष्याचा आवाज या शब्दामधून सांगता येतो. यानंतर पुढची फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजे अकर्तृक वाक्याचा उद्गार किंवा शब्दाचा उद्गार. बरेचदा असं होतं की एखाद्या गोष्टीला उद्देशून वाक्य वापरलं जातं किंवा उद्देशून पुढील काही शब्दांचा वापर केला जात असतो तेव्हा त्याला आपण अपॉस्ट्रॉफी असं म्हणतोय. जसं बघा उदाहरणार्थ ओ क्राइस्ट ही हाक सर राजदरवर यांनी ईश्वरासाठी मदतीसाठी हाक मारलेली आहे म्हणून याचं स्पष्टीकरण होईल. एक्सप्लेनेशन अपॉस्ट्रॉफी. इन दिस एक्झाम्पल क्राइस्ट हॅज बीन डायरेक्टली ऍड्रेस. ईश्वराला उद्देशून तिथे वाक्य उद्देशून हे शब्द वापरलेले आहेत. त्यानंतर पुढील फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. उपमा अलंकार की जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये दोन वेगवेगळ्या घटकांची परस्पर प्रत्यक्षपणे समान तुलना केलेली असते तेव्हा त्यास उपमा अलंकार असे म्हणतात. आणि हा अलंकार ओळखण्यासाठी त्या कवितेच्या ओळीमध्ये ॲज किंवा सो, ॲज किंवा ॲज डॅश 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 ॲज किंवा लाईक यासारख्या शब्दांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा याचं एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल एकच आहे या पोएममध्ये. ए साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. आणि याचं एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन सिमिली. इन दिस लाईन द साऊंड ऑफ सिंकिंग शिप. जहाज बुडतानाचा आवाज इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ साऊंड ऑफ सिंकिंग द इंचकेप बेल. की इंचकेप बेल बुडतानाचा आवाज आणि जहाज बुडतानाचा आवाज यामध्ये समानता दाखवली गेली आहे आणि प्रत्यक्षपणे याची तुलना केलेली आहे. म्हणून इथे सिमिली फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळते. कारण इथे ॲज
या शब्दाच्या माध्यमातून ही तुलना दर्शवलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पोएम नंबर 2.3 द इंचकेप रॉक या कवितेवर आधारित पोएटिक डिव्हाइसेस मधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच हे इथे आपण याची चर्चा आज आपण इथे सविस्तरपणे केलेली आहे. आशा आहे की जर या कवितेवर आधारित एखादा परिच्छेद आला तर वरीलपैकी एका फिगर ऑफ स्पीचवर प्रश्न 100% विचारला जाईल. तेव्हा ह्या सर्व फिगर ऑफ स्पीचचा चांगला अभ्यास करा. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षा असतील, इयत्ता 12वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज असतील, तसेच इंग्लिश कम्युनिकेशनचे व्हिडिओज असतील, हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबणार आहोत. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.